नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरच्या माछिल इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 3 भारतीय जवानांना वीरमरण, चोख प्रत्युत्तर देण्याचा भारतीय लष्कराचा इशारा. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना भाजप युती 3, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस एका ठिकाणी विजयी. जळगाव, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ युतीकडे, नांदेड, सातारा, सांगलीकडे तर पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे. संसदेत आजही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब. विमुद्रीकरण हा शेवटचा उपाय नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधी लढाईची सुरुवात आहे. भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचं वक्तव्य. स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-1 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि परवानाधारक दारू विक्री दुकानांचं लोकवस्तीपासून 100 मीटर अंतरावर स्थलांतर करणं आता बंधनकारक. राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे निर्देश. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या माछिल इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या 3 जवानांना वीरमरण आलं आहे. त्यातल्या एका जवानाच्या देहाची पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. भारतीय जवानाच्या पार्थिवाची विटंबना करण्याची 29 ऑक्टोबरपासूनची पाकिस्तानची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान बांदीपोरा इथं आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्करानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या दोघांकडे 2000च्या नवीन नोटा सापडल्याचं वृत्त आहे. घटनास्थळावरून 2 शस्त्र आणि अन्य युद्धसामुग्री ताब्यात घेण्यात आली आहे. जम्मू जिल्ह्यात आरएसपुरा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलानं आज एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारलं. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राज्य विधान परिषदेसाठी निवडून द्यायच्या 6 जागांचे निकाल आज घोषित झाले आहेत. या 6 जागांपैकी शिवसेना भाजपा युतीनं 3 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले यांनी 440 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसच्या संजय जगताप यांना 71 तर भाजपाचे अशोक येनपुरे यांना 113 मतं मिळाली. अनिल भोसले हे विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. सातारा सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन कदम विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोरे आणि 2 अपक्ष उमेदवारांचा पराभव केला. कदम यांना 309 तर गोरे यांना 246 मतं मिळाली. जळगाव मतदारसंघातून भाजपचे चंदूलाल पटेल यांनी लक्षणीय विजय मिळवला. त्यांनी अपक्ष विजय पाटील यांना पराभूत केलं. पटेल यांना 549 पैकी 421 मतं मिळाली. पटेल यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. या विजयाबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व पक्षांचे आभार मानले आहेत. यवतमाळ मतदारसंघात भाजपा युतीचे उमेदवार तानाजी सावंत हे 348 मतं मिळवत विजयी झाले. काँग्रेसच्या शंकर बडे यांना 78 तर अपक्ष संदीप बाजोरिया यांना फक्त 2 मतं मिळाली. महाराष्ट्रभर चित्र जर सेना भाजप युती जर एकत्र असेल तर महाराष्ट्र आणि भारतामध्ये पुढचे 50 वर्ष सत्ता आमची टिकेल ह्याच्यात शंका नाही. आम्ही जर एकत्र असू तर आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला आजच्या विजयाने दिसलं असेल. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक अमरनाथ राजूरकर दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. 251 मतं मिळवत त्यांनी अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना 208 मतं मिळाली. शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजपाचाही पाठिंबा मिळाला होता. अशोकराव चव्हाणांच्या विरुद्ध सर्व पक्ष एकत्र झाले होते तरी सुद्धा ती जादू चालली नाही हे या इलेक्शनमधून पाहिलेलं आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघातून शिवसेना भाजपा युतीचे डॉक्टर परिणय फुके विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन आणि काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांचा पराभव केला. फुके यांना 220 मतं मिळाली तर जैन यांना 137 आणि अग्रवाल यांना 113 मतं मिळाली. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपला अतिरिक्त जागा मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद आज पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. लोकसभेत आणि राज्यसभेत या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. लोकसभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसंच समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही आजचं कामकाज सुरू झाल्यापासूनच गदारोळ राहिला. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा व्हावी आणि त्यासाठी पंतप्रधानांनी उपस्थित राहावं अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. गदारोळामुळे कामकाज वारंवार तहकूब होत अखेर दुपारी 2 वाजता कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विमुद्रीकरण हा शेवट नाही तर काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची ही सुरुवात आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. भाजपच्या संसद सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयाबाबत नागरिकांनी पीएम ॲपवर आपली मतं कळवावीत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. काळ्या पैशाविरुद्धच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांचं अभिनंदन करणारा ठराव बैठकीत एकमुखानं संमत केला. सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा आहे असं या ठरावात म्हटलं आहे. आज भारतीय जनता पार्टी की संसदीय दल की बैठक में सर्वानुमति से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी का इस जो ऐतिहासिक निर्णय 8 नवंबर को किया गया, भ्रष्टाचार, कालाधन, जाली नोट और आतंकवाद के खिलाफ संघर्ष करने का, उसका स्वागत और सम्मान कर करके पूरा समर्थन करने का निर्णय किया गया. विमुद्रीकरणाबाबत संसदेत विस्तृत चर्चा करण्यासाठी भाजप सकारात्मक असून विरोधी पक्ष मात्र या चर्चेपासून पळ काढत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत भाषण करताना सांगितलं. संसद भवनात आयोजित एका कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्येष्ठ भाजपा नेते केदारनाथ साहनी यांच्यावरच्या ग्रंथाची प्रकाशन झालं. भ्रष्टाचार आणि काळा पैसा या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यंत्रणेचा भाग म्हणून नागरिकांना अशा गोष्टी भविष्यात स्वीकाराव्या लागू नयेत असं ते यावेळी म्हणाले. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं समिती स्थापन केली आहे. या समितीत अतिरिक्त सचिव, सहसचिव आणि संचालक असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ही समिती भेट देणार आहे आणि येत्या 25 तारखेला अहवाल सादर करेल असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात चलन पुरवठा कसा होतोय, बँका आणि पोस्टात कशा प्रकारच्या सुविधा आहेत आणि विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा विविध समाज घटकांवर काय परिणाम झालाय याचा आढावा ही समिती घेणार आहे. बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000च्या जुन्या नोटा वापरता येतील असं केंद्र सरकारनं काल जाहीर केलं. ओळखपत्राचा पुरावा दाखवून केंद्र किंवा राज्य सरकारचे कारखाने, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, राष्ट्रीय किंवा राज्य बियाणं महामंडळ तसंच केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठं, भारतीय कृषी संशोधन परिषद या ठिकाणांहून जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करता येणार आहे. त्यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना आठवड्याला 25,000 रुपये देऊन दिलासा दिला होता. सरकारच्या या निर्णयामुळे रब्बी हंगामात बियाणं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा नवीन जी माहिती मला कळाली ती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फारच चांगली बातमी आहे. कारण की रबीसाठी शेतकऱ्यांनी जवळपास आता बराचसा पैसा जे कर्ज मिळालं त्या कर्जाचा उचल केलं असून ते घरी आणून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळं जर शासनानं अशा पद्धतीचा कोणता निर्णय घेतला असेल तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं ही बाब खरोखरच अभिनंदनीय आणि स्पृहणीय आहे. केंद्रावर नोटा घ्यावा 500च्या 1000च्या. आता हे नोटा कालचा निर्णय चांगला राहिला आणि हे निर्णयामुळे आता आम्हाला केंद्रावर कोणतीही अडचण नाही. 500च्या नोटा घेतात आणि बियाणे पण आम्हाला मिळते. आता अडचणी नाही राहिल्या. रब्बीचं सीझन होतं. रब्बीच्या सीझनमध्ये शेतकऱ्याला समजा बियाणं खरेदी करतात, नोटा घेत नसल्यामुळं त्यांचे समजा बियाणं मिळत नव्हतं. पण शासनानं निर्णय घेतल्यामुळं हे शेतकऱ्याचं चांगलं झालं. शेतकऱ्यांना बियाणं खरेदीसाठी कोणताही त्रास होणार नाही असं जालना इथल्या महाबीज कार्यालयाचे सहाय्यक क्षेत्र अधिकारी देवेंद्र सपकाळ यांनी म्हटलं आहे. आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आलेला किंवा आता की ते मी शेतकऱ्याकडून ते जुन्या नोटा बियाणं करता स्वीकारा. त्यामुळे आता आम्हाला आदेश आल्यामुळे आम्ही ते स्वीकारणार आणि त्यामुळे जो शेतकऱ्यांना त्रास होत आहे
तर तो त्रास होणार नाही आता. तसेच आम्ही आमच्या वितरकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्या शेतकऱ्याकडून नोटा स्वीकाराव्या म्हणून. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी सगळीकडे बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. मात्र आता हे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे. परभणी जिल्ह्याच्या एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा उपलब्ध झाल्यामुळे बँकांवरचा ताणही कमी झाला आहे. तसंच नवीन चलन उपलब्ध झाल्यामुळे बाजारपेठेतले व्यवहारही वाढले आहेत. आयडीबीआय बँकेमध्ये पैसे काढायला आले. माझं लवकरात लवकर काम झालं. इथं जो काही पंतप्रधानांनी निर्णय घेतलेला आहे मोदी साहेबांनी तो एकदम योग्य आहे. जरी आम्हाला आज त्रास झाला तरी ते भविष्यामध्ये आमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप चांगला निर्णय आहे. तर आम्ही त्यांचे धन्यवाद देतो पंतप्रधान साहेबांचे. बहुत ही अच्छा लिया है. ये अभी तो हम इसी खुशी में हैं. इसके आगे हमारे बाल बच्चे भी बहुत खुश रहेंगे. मोदी साहब को हमारा धन्यवाद. दरम्यान 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यासंदर्भात आणि विमुद्रीकरणाविरोधातल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात येत्या 8 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. संपूर्ण देशी बनावटीच्या अग्नी 1 या क्षेपणास्त्राची आज ओदिशाच्या किनारपट्टीजवळ घेतलेली चाचणी यशस्वी झाली आहे. प्रशिक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून ओदिशाजवळच्या अब्दुल कलाम द्वीपावर आज सकाळी घेतलेल्या यशस्वी चाचणीची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारं आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र 700 किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा भेद करू शकतं. या क्षेपणास्त्रात दिशादर्शक प्रणालीही बसवली असल्यामुळे लक्ष्य भेदामध्ये अधिक अचूकता येऊ शकते. ग्रामसभेनं साध्या बहुमतानं ठराव संमत केला तर परवानाधारक दारू विक्री दुकानांचं लोकवस्तीपासून 100 मीटर दूर अंतरावर स्थलांतर करावं लागेल अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहरांना दिली. स्थलांतराची कारवाई 1 वर्षाच्या आत केली नाही तर सदर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी दारूची दुकानं भर वस्तीत असल्यामुळे महिला तसंच लहान मुलांना त्रास होतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी ही दुकानं गावाबाहेर असणंच योग्य आहे. त्यामुळे 2008च्या दारूबंदी आदेशात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातला प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहून त्याचा सर्वंकष विकास व्हावा यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र असं असतानाही विद्यार्थ्यांची गळती थांबत नसल्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या काळजीत भर पडली आहे. 10वी नंतर साधारणतः 2 लाख विद्यार्थ्यांची गळती दरवर्षी होत असल्याचं ताज्या सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झालं आहे. उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न होत असतानाही 10वी नंतर शिक्षणाकडे पाठ फिरवणाऱ्यांची संख्या थोडी नाही. गेल्या वर्षी म्हणजे 2015-16 या शैक्षणिक वर्षात सुमारे 17,27,559 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली. त्यापैकी 11वी आणि समकक्ष अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी 16 लाखाहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले असताना त्यापैकी सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांनी 11वीच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेतला नसल्याचं समोर आलं आहे. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात सहभागी करण्यासाठी तसंच गळतीची संख्या शून्यावर आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल तपासून ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. देशाला सतावणाऱ्या अनेक समस्यांचं निराकरण करण्याची ताकद विमुद्रीकरणाच्या निर्णयात आहे. एका रात्रीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद, बनावट नोटा, काळा पैसा यांना दणका दिला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते आज साताऱ्यात बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निवडणूक जाहीरनाम्याचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे दहशतवादाबरोबरच बनावट नोटांनाही आळा बसला आहे. तसंच काळा पैसा जमवणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं. सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते आज तासगाव इथं बोलत होते. राज्यातल्या नगरपालिकांच्या पाणी योजना गेली अनेक वर्ष रखडल्या आहेत. त्या येत्या वर्षभरात पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशात भ्रष्टाचार मुक्त शासन आणण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथल्या प्रचार सभेत बोलताना दिली. देशाच्या विकासासाठी पंतप्रधानांना विमुद्रीकरणाच्या प्रक्रियेत 50 दिवस साथ देण्याचं आवाहनही
मुख्यमंत्र्यांनी आज केलं. मुख्यमंत्री दावा करत असले की राज्य बदलत आहे, तरी प्रत्यक्षात शेतकरी कर्जबाजारी होतोय, बेकारी वाढतेय, उद्योगधंदे बंद होत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आज केला. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या इथं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. काँग्रेस आघाडीनं आजवर अनेक विकास कामं केली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. खराखुरा विकास हवा असेल तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा, असं आवाहन त्यांनी केलं. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येणाऱ्या पूर्व किनारपट्टीचा वाणिज्य आणि पर्यटनासाठी उपयोग करून घेण्याकरता काम सुरू आहे, असं मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख संजय भाटिया यांनी सांगितलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईची पूर्व किनारपट्टी विकसित करण्यासाठी आलेल्या संकल्पना, आरेखन आणि वित्तीय निविदांमधून 6 आंतरराष्ट्रीय कंपन्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना जागतिक दर्जाचं जलपर्यटन उपलब्ध होईल, असं भाटिया यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या परीक्षेच्या पेपर तपासणीत चुका झाल्या असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला आहे. या विरोधात परिषदेच्या वतीनं विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आज आसूड मोर्चा काढण्यात आला. पेपर तपासणीत विद्यापीठानं अनेक चुका केल्या, त्यानंतर 10 दिवसात पुनर्मूल्यांकनाचा निकाल लावला जाईल, असं लिखित आश्वासन दिलं. मात्र पुढच्या परीक्षा झाल्या तरी सगळे निकाल लागलेले नाहीत. या पुनर्मूल्यांकनात ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज विद्यापीठाकडून चुकली होती तीही दुरुस्त झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी राहिलंय. याबाबतीत विद्यापीठानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिव्हॅल्युएशनमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न तपासलेले नव्हते. कर्नाटक संगीताचे विख्यात गायक एम बालमुरली कृष्ण यांचं आज चेन्नईत वार्धक्यानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मिले सुर मेरा तुम्हारा या गाजलेल्या गीतामधल्या तमिळ ओळी बालमुरली कृष्णांनी गायल्या होत्या. त्या आजही रसिकांच्या मनावर रुंजी घालत आहेत. कित्येक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण किताबानं गौरवण्यात आलं होतं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी बालमुरली कृष्ण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्यानं गारठा वाढला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 7.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36, किमान 18, नागपूर 32-13, पुणे 31-10, औरंगाबाद 31-13, नाशिक 31-10, कोल्हापूर 31-16, रत्नागिरी 34-18, सोलापूर 34-13 आणि अमरावती कमाल 31, किमान 13 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरच्या माछिल इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 3 भारतीय जवानांना वीरमरण, चोख प्रत्युत्तर देण्याचा भारतीय लष्कराचा इशारा. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना भाजप युती 3, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस एका ठिकाणी विजयी. जळगाव, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ युतीकडे, नांदेड, सातारा, सांगली काँग्रेसकडे तर पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे. संसदेत आजही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब. विमुद्रीकरण हा शेवटचा उपाय नसून काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधी लढाईची सुरुवात आहे, भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचं वक्तव्य. स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी 1 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि परवानाधारक दारू विक्री दुकानांचं लोकवस्तीपासून 100 मीटर अंतरावर स्थलांतर करणं आता बंधनकारक, राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.